दुसऱ्या दिवशी आरव हळूच बॉक्स उघडतो. आत एक छोटं थंड धातूचं टोकन चमकत असतं. त्यावर एक विचित्र, कधीही न पाहिलेलं चिन्ह कोरलेलं. आरव ते टोकन वहीजवळ आणतो आणि तेवढ्यात वही मंद गुंजारव करत उजळू लागते. जणू तिला हे टोकन ओळख आहे. पान आपोआप उलटतं आणि त्यावर एक नवीन आकृती हळूहळू तयार होते. एक लांब मार्ग जो थेट जंगलाकडे जात होता. आरव धाडस एकवटून जंगलात पोहोचतो. झाडं शांत, पण हवेत एक हलकी कुजबुज, जणू कोणी सावल्या लपवत फिरत होतं. अचानक एका विशाल झाडाच्या खोडावर वहीतीलच चिन्ह चमकायला लागतं. ते तांबडं, निळं, सोनसळी होत बदलू लागतं. आरव थरथरत हात पुढे करतो आणि त्या चमकणाऱ्या चिन्हाला स्पर्श करतो. क्षणातच झाडाचा संपूर्ण खोड कर्र असा आवाज करत बाजूला सरकू लागतो. आत अंधार आणि त्या अंधारातून थंडगार, शहारे आणणारा वारा येतो. आरव एक दीर्घ श्वास घेतो, पुढे पाऊल टाकण्यासाठी पाय उचलतो आणि त्या दाराच्या आत नेमकं काय असेल